आई अगं आपल्या घरी चोरी झालीये। मॅडमनी तुम्हाला तिकडे जायला मनाई केली। ममताजीने घेऊन मला जायला सांगितलं, त्या मागून येत आहेत। ठीक आहे, घेऊन जा। चला चला मग। कुठे मिळाली का ती? त्या बाईचाच फोन असणार। बोल। सत्यजित भालेकर नाही मिळाली ना डायरी? तुला कसं कळलं? तुझ्या आवाजावरून कळते की तू हरलायस। ए, मी कोण आहे? सत्यजित भालेकर आहे मी, सत्यजित भालेकर। आणि मी कधीच हरत नसतो, समोरच्याला हरवत असतो मी, कळलं का? पण आज हरलायस तू, कमकुवत झालायस, बित्रा झालायस। तुझ्यात हिंमतच नव्हती ममताच्या घरी जाऊन ती डायरी चोरायची। ए, मी तिथे गेलो होतो, मी तिथे गेलो होतो। हो, मग काय झालं? बापरे, हे बोल क्या? बाई फोनवरची बाई म्हणाली होती की घरी कोणच नाहीये, बघ दाराला कुलूपच नाहीये। अहो साहेब, तुम्ही कायले टेन्शन घेऊन राहिले? अहो चाळ होय हे, इथं लोक सताळ दार उघड्या ठेवते। अहो तुम्ही काळजी करू नका, पहिले माहित आहे इथं चोऱ्या होत नाही। तुम्ही एक काम करा, दरवाजा उघडा, सताळ आतमध्ये चाला। आधीच कुठेतरी येऊन गेलेलं दिसतंय। याचा अर्थ आपल्या आधीच कुठेतरी तिसऱ्यानं ही डायरी चोरलेली आहे। साहेब साहेब, अहो कोणी ऐकन ना। दिसलं त्यावरून तू अंदाज बांधलास की डायरी चोरीला गेली। दागिने पैसे सुद्धा चोरू शकतोस की? मूर्ख माणसा, तू डायरी शोधायचे साधे कष्टही घेतलेलेस आणि तिथून पळ काढलास। हा विचार करून की ज्या कोणी घर अस्ताव्यस्त केलं त्याने ती डायरी चोरली असेल। त्या घरामध्ये दुसरं चोरण्यासारखं काय आहे? मग कोण का चोरी करेल तिथे? तुला काय वाटतं ममता मूर्ख आहे? तुझी दिशाभूल करायला तिनेच कशावरून ते अस्ताव्यस्त केलं नसेल? साधा विचार सुद्धा तुझ्या मनात आला नाही? फसलास तू, ममता स्मार्ट निघाली। डायरी मिळाली असती तर ममता आणि यशवंताला तू बोटावर नाचवलं असतंस। आता ते तुला नाचवणार। नाच, तू त्याच लायकीच आहेस। हे सगळं मी एकदा क्रॉस चेक तरी करायचं होतं ना। ओके ओके ओके, बट ऍटलिस्ट यशवंत भालेकरांना घेऊन तरी यायचं होतं ना सोबत। शांत सत्यजित, शांत। शक्ती बाळा, त्या घरी कोणी नव्हतं म्हणून आम्ही तिथे गेलो होतो। तर का म्हातारा तिथे असता तर आम्ही का गेलो असतो तिथे चोरी करायला, होय की नाही? हा, जरा असला फालतू प्रश्न का विचारतेस बाळा तू?
बट आपला मोटिव्ह काय? यशवंत भालेकरांच्या सेवेच्या पेपर्सवर साईन घेणं. मग उगाच तुम्ही का त्या डायरीच्या मागे लागलायत? हा हे पा, हे मॅडमचं एकदम बरोबर. शक्ती बाळा, आणि का त्या डायरीमध्ये तुझ्या आईच्या मृत्यूचं उत्तर आहे म्हणून. पण तुम्ही मला काय नाही मारलं हे मला समजलंच नाही. ते बोलक्या तू नंदी पहिल्यासारखा बुगू 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 मान हलवत तू माझ्या मागून मागून आलास. हा, ती डायरी खरंच चोरीला गेली की नाही याची खात्री का नाही करून घेतलीस? अरे अक्कल कुठे कान ठेवली होतीस का रे तू बोलक्या? वेट 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 वेट, रिलॅक्स रिलॅक्स, काम डाऊन. त्या डायरीचं आपण नंतर बघू. बट यशवंत भालेकरांना इकडे कसं आणता येईल याचा प्लीज विचार करा. आई बघ ना. ममताजी, कुठल्याही गोष्टीला हात लावू नका. हो. अखेर से व्हायला नको होतं तेच झालं. डायरी चोरी झाली. ममता, तुझा आडमुठेपणा दरवेळेला आड येतो, कळत नाहीये का तुला? दरवेळेला अशीच वागतेस की तू विश्वजित आहे हे जगासमोर येण्याआधी सुद्धा अशीच वागली होतीस. हेच केलं होतंस आणि आत्ताही तेच करतेस. आबा म्हणाले होते ना तुला, जाळून टाक ती डायरी. जाळलीस? शन्नो देखील म्हणाली होती फेकून दे डायरी, पण नाही, तू नाही ऐकलंस. आता पछतावा होण्याचं ढोंग कशाला करतेस? चूक तुझी आहे, मान्य कर. आहे, चूक माझी आहे, पण कुणी हे का नाही समजून घेत आहे की त्या डायरीमुळे अनेक सत्य बाहेर येणार होती. मानसीचा गुन्हेगार समोर आला असता आणि त्याबरोबर बाकीच्यांची आयुष्य देखील उलगडली असती, जगासमोर आली असती. नाही, हेमंत राणेची शन्नोबी का झाली हे लोकांसमोर आलं असतं. तुझी आई संसाराला, या जगाला कंटाळून खचून गेली हे सुद्धा सगळ्यांना कळलं असतं.
आणि विश्वजितची ममता का झाली हे देखील सर्वांसमोर आलंच असतं. काय फरक पडला असता ते? सांग ना, काय फरक पडला असता? आज ना उद्या हे कळणारच होतं ना. हे तू नाही ठरवू शकत. जर कोणाची इच्छा नसेल की त्यांचं सत्य जगासमोर यावं तर ते सत्य जगासमोर आणण्याचे अधिकार तुला कोणी दिले? एक लक्षात घे ममता, जितकं आपण लपवतो ना, दडवतो, तितकं उसळी मारून ते लवकर लोकांसमोर येतं. तुला काय वाटतं? दिशाबद्दल जे सत्य तू त्या डायरीत लिहिलंयस ते तो चोर वाचणार नाही? नक्की वाचेल. आणि जर उद्या त्या चोरांनी ते सत्य दिशाला सांगितलं तर? नाही, हे कळतं का मने? कळतं का मने? कळतं का मने? कळतं का मने? आई, काय कळतं का म्हणे? काय बोलतेस तू? आपल्याकडे ही चोरी झाली हे चाळीत कोणाला कळतं का मने? ते आतापर्यंत कळलं पण असेल सगळ्यांना. त्या चव्हाण काकांनी सगळ्या चाळीत सांगितलं असणार. अरे देवा, हो का? सुवर्णा कुठे आहे? ती चिंटूकडे खेळायला गेली. चिंटूकडे फोन करून सांग की आज सुवर्णाला तिथेच झोपू दे. हे सगळं बघून घाबरेल पोर. सांगते मी, तू आधी शांत हो. त्या सिनियर इन्स्पेक्टर मॅडम आल्या, त्यांना तुझ्याशी बोलायचंय. तू पुढे हो, मी तोंडावर पाणी मारून येते. ठीक आहे. काय नाव काय तुझं? मॅडम, हा रंगा इथेच राहतो. काय वकील पत्र घेतलं याचं? सॉरी मॅडम. तू रे, बोल. नमस्कार मॅडम, मी रंगा जाधव. मी इथेच राहतो. इथे म्हणजे इथे नाही, पलीकडच्या चाळी. ये जा करत असतो इकडं, कारण मावशी खास आहे ना आपली, त्यामुळे. मॅडम, तुम्हाला इथे काही प्रॉब्लेम आला ना, तुम्ही रंगाला सांगू शकता, आपण सगळं सॉर्ट आउट करून टाकू. खरंच. इन शॉर्ट, गडात्रा चाळीचा गुंड आहेस ना तू? रंगा भाई? नाही मॅडम, भाई नाही, म्हणजे मी गरीब साधा मुलगा आहे, मी काय भाई भाई नाही. खरंच. काय ही चाळ आहे ना, ही आपली आहे, लोक आपली आहेत, लोक मानतात ना रंगाला, त्यामुळे. आणि आपल्याला आवडतं या लोकांसाठी काम करायला, म्हणून. बाकी काही इज्जत आहे ना तेवढी. अडलेला हात आणि नडलेला लात तत्व आहे रंगाचं आधीपासून. खरंच. मी भाई नाही आहे. मी विचारू शकता शिर्के बघू सांगा ना. आई येते 2 मिनिटात. तू कोण? मी दिशा. अच्छा, तूच का ती जिला दत्तक घेतलंय? हो, पण माझं आणि माझ्या आईमध्ये खऱ्या आई मुलीपेक्षा पण जास्त प्रेम. तुम्हाला नाही कळणार ते. तुझं हे प्रेम माझ्यापेक्षा जास्त कोणीच समजू शकत नाही. बिकॉज आय एम ऑल्सो अन अडॉप्टेड चाइल्ड. एनिवेज, नो पर्सनल टॉक्स. काय काय चोरीला गेलंय? 1000 रुपये गेले. किचनच्या डब्यात ठेवलेले 1000 रुपये गेलेत. इज इट? चला बघूया. एवढी सगळी उलथापालट 1000 रुपयांसाठी ऑड नाही वाटत आहे?
घरात चोरी झाली याचा फोन कोणी केला होता तुम्हाला? मी केला होता. आणि तुला कधी कळलं चोरी झाली आहे ते? मी रंगा आणि सुवर्णा जेव्हा फिल्म बघून येत होतो आणि सुवर्णा कोण आहे? माझ्या मानलेल्या मामाची मुलगी. तो या जगात नाहीये म्हणून मी सांभाळते तिला. मी दत्तक घेतले तिला. मंगेश खानविलकर मर्डर केस. पुढे? सुवर्णा चिंटू सोबत खेळायला गेली. चिंटू आमच्या चाळीतच राहतो आणि रंगा चव्हाण काकांसोबत बोलत होता म्हणून मी पुढे निघून आले. इथे येऊन बघते तर दाराला कडी होती, कुलूप नव्हतं. मला वाटलं शन्नू मावशी. शन्नू कोण आहे? ती माझी मैत्रीण आहे. शन्नू बी इन्सान इथेच राहते आमच्या सोबत. दिशा तिला मावशीसारखं मानते. शिर्के, इथे सगळं अडॉप्शन सेंटरच आहे. सगळेच एकमेकांना मानतात. एनिवे, कंटिन्यू. मी घरात येऊन बघितलं तर सगळं घर अस्ताव्यस्त झालं होतं. एक्झॅक्टली. फक्त 1000 रुपयांसाठी एवढी उलथापालथ कोण करेल? ममताजी, तुमचं आणि भालेकरांचं नातं पाहता या घरात अजून काहीतरी होतं, हो ना? काय होतं ममताजी? असं काय होतं त्या डायरीमध्ये ज्याच्यामुळे तुम्ही एवढा स्ट्रेस घेतलाय? नाश होता माझा, नाश. म्हणजे ती डायरी तुम्ही वाचली होती? नाही वाचली, पण मग झालं तर नका ना एवढा लोड घेऊ. मूर्ख वाटतोय का मी? टेन्शन घ्यायला? शक्ती, त्या डायरीमध्ये नक्कीच असं काहीतरी आहे जे माझ्या विरुद्ध जाऊ शकतं. म्हणूनच आधी त्या ममतानं मला डायरीचं नाव घेऊन धमकवलं, नंतर आबांनी धमकवलं, आणि आता कोणत्या तरी बाईला वाटतंय ती डायरी मीच चोरावी म्हणून. याचा अर्थ काय? याचा अर्थ नक्कीच त्या डायरीमध्ये असं काही लिहिलेलं आहे ते माझ्यासाठी घातक ठरू शकतं. आईच्या खुनाबद्दल सुद्धा असू शकतं. पण तुम्ही तर तेव्हा मुंबईत नव्हतात ना, मग का घाबरताय? मी कशालाही घाबरत नाही. नक्की तुम्ही मुंबईत नव्हतात ना? नव्हतो मी मुंबईत. मी कुठे होतो? मी कर्नाटकला होतो. येस, बेंगलोरमध्ये होतो, बेंगलोर. मग झालं तर सोडून जा ना तो विषय. नाही सोडून देऊ शकत मी. आय कांट लिव्ह दिस टॉपिक जस्ट लाईक दिस. डायरी कुणी चोरली हे शोधायलाच हवं. त्या डायरीमध्ये ममताबद्दल, म्हणजेच आधीचा विश्वजित, आबा, माझी आई, मानसी, प्रतीक्षा, या सगळ्यांबद्दल काही ना काही लिहिलेलं असणार. त्या रात्री काय घडलं याबद्दलही असू शकतं. हेमंत राणेबद्दल असू शकतं. मानसीच्या भावाबद्दल असू शकतं. डायरी जर का माझ्या हाती लागली असती तर सगळ्यांच्या कुंडल्या माझ्या हाती आल्या असत्या. अरे, राज्य करता आलं असतं मला या सगळ्यांच्यावर. बट व्हॉट इफ त्या फोनवरच्या बाईनी ते चोरली असेल तर? त्या बाईनं त्या डायरीची किंमत मागितली असती मला. साहेब 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 साहेब, माझे आजे सासरे आले. काय? तुझे आजी सासरे? म्हणजे आजोबा आले. यायचे आजोबा आले आता इथं. व्हॉट? असे अचानक स्वतःहून कसे आले? हा तर 1 नंबरचं चॅप्टर आहे. नक्कीच काही ना काही प्लॅनिंग करून आलेलं असणार. एक विचारू?